मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असणाऱ्या पेमगिरी या गावात आलो आहे आणि या गावचा इतिहास खरं तर फार मोठा आहे. आणि या गावातील असणाऱ्या मी हनुमानाच्या मंदिराच्या समोर या पायरीवरती बसलो आहे. पाठीमागच्या साईडला अतिशय सुंदर आणि सुबक असं हे हनुमानाचं मंदिर आहे, मारुतीरायाचं मंदिर आहे. आणि अनेक तसा फार मोठा इतिहास आहे या पेमगिरी गावाला. पेमगिरी किल्ला आहे. या ठिकाणी असणारं 2 ते 3 एकरमध्ये असणारं वडाचं झाड आहे. फार मोठं वटवृक्ष आहे. त्यानंतर बाजूला एक बारव देखील आहे. असा हा जुना इतिहास या गावाला आहे. पण या गावातील मी ज्या मारुतीरायाच्या मंदिराच्या समोर बसलो आहे, या हनुमानाच्या मंदिराचा थोडक्यात इतिहास जाणून घेण्याचा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा मला तुमचं नाव सांगा पहिलं. माधव नामदेव डुबे. तुम्ही इथंच असता मंदिराची देखभाल करणे. देखभाल करण्यासाठी. मगाशी आम्ही या ठिकाणी आलो होतो तर मंदिर बंद होतं. 12 ते 3च्या दरम्यान मंदिर बंद असतं. तर आपल्याकडं आता आपल्याबरोबर ढुबे बाबा आहेत. आणि बाबा काय सांगाल बरं मंदिराचा इतिहास, माहिती वगैरे काय द्याल? किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे मंदिर 1942ला पूर्ण झालेले बांधकाम. हां त्याच्यानंतर गंगाराम विश्वनाथ डुबे हां हे पोलीस पाटील होते इथले. हां आपल्या गावची पेमगिरी गावची. हां आणि इंग्रजांच्या काळात पोलीस पाटील त्यांच्या अध्यक्षतेखाली हां हे सगळ्या गावांनी मिळून हे मंदिर बांधलेले. हां त्याच्यानंतर त्याचा जीर्णोद्धार हां त्यांचे पंतू पुण्याला हां हां उद्योगपती हां रोहित शाहूराव डुबे हां हां पाटील त्यांनी 18 साली साधारण 1 कोटी रुपये 2018ला 2018ला हां 1 कोटी रुपये खर्च केलेला आहे. नेपाळचे कारागीर होते, 2 वर्ष काम चालू होतं. हां नेपाळच्या कारागिरांनी बांधले. नाही डांगडुजी हे डागडुजी करण्यासाठी हां, नेपाळवरून कारागीर जीर्णोद्धार करण्यासाठी. जीर्णोद्धार. हां 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 म्हणजे बघा नेपाळवरून कारागीर आले होते आणि या मंदिराची डागडुजी त्या नेपाळच्या कारागिरांनी केली आहे. हां 2 वर्ष काम चालू होतं. त्याच्यावरती पहिले कौलं होते ते काढले गेले. आता काय पत्र टाकले का? आता पत्रा आणि कौलासारखाच दिसणारा. तिन्ही मजल्यांवर हां पहिले असा चुन्याचा कॉबा होता 20-25 ट्रक. तो काढला आणि त्याला POP केलेली. हां 3 मजली का हे? 3 मजली. पूर्ण सागवानी लाकडाचं आहे ना? आणि शनीचं मंदिर मागं होतं. हां ते शास्त्राने इथं आणलं. हां विधिवत पूजा वगैरे करून इथं हा आणलं. पूजा बिजा सगळी पूजा करून. बाजूला एक गदा पण आहे मोठी. तर भारतातील सगळ्यात मोठी अशी या ठिकाणी गदा आहे. गदा कशाची? ही गदा बाहेरच्या देशातलं टेक्निकल वापरून हां ही कंपनीने 100 वर्षाची गॅरंटी दिलेली. म्हणजे 100 वर्ष टिकेल. हा म्हणजे कशाची? म्हणजे एखाद्या धातूची बनवली आहे का? पर्यावरण पूरक असे बरेचसे मिक्सिंग आहे. मलेशियाची माती त्याच्यात काही बांबूच्या याच्यातून अशी बाहेरचं टेक्निकल वापरून बाहेरच्या टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये वापरून ती तयार केलेली आहे. म्हणजे काय धातूमध्ये वगैरे नाही ना? नाही कोणता धातू वगैरे वापरून वगैरे असं हे पेमगिरी गावातील मंदिर आहे. अशी सुबक अशी कलाकृती आहे. पूर्ण सागवानी लाकडी काम आहे हे. मग यात्रा उत्सव वगैरे कधी असतो मंदिराचा? यात्रा पुढच्या महिन्यात पहिल्या मंगळवारी असतो. म्हणजे जन्मोत्सवाला? नाही, मारुतीच्या मंदिरात सप्ताह रामनवमीला बसतो. तो उत्सव मंदिराचा वेगळा असतो. वरती गडाचा यात्रेचा उत्सव तो वेगळा असतो का? म्हणजे जी मेन यात्रा असते ती कधी असते? ती पुढच्या महिन्यात म्हणजे 21 तारखेला. पुढच्या महिन्यात 21 तारखेला एप्रिल महिन्यात. बाकी अजून काय माहिती सांगू शकता बरं मंदिराची? मंदिराचं तोंड कोणत्या दिशेला आहे? पूर्वेला आहे? मंदिर पूर्वेला आहे आणि याच्यात पूर्णपणे सागवानी. हां 3 मजली. तिन्ही मजली. याच्यात कुठलीही बाकीचं थोडंसं बाकी शिलालेख वगैरे नव्हता ना? नाही तसं काही नाही. शिलालेख नाही ना? तर असं हे पेमगिरी गावातील अतिशय जुनं मंदिर, ब्रिटिशकालीन मंदिर आहे. डुबे बाबांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. आपल्याबरोबर दुसरे देखील बाबा आहेत. त्यांच्याकडून आपण गावाच्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया. ती काय विरगळ आहे काय समोर? पहिली विरगळ असावी. आता ती जवळ गेल्यानंतरच समजेल नाही का? तर बाबा नमस्कार. नमस्कार. हा माईक तुम्हाला लावतो. बाबा तुमचं नाव सांगा बरं. विठोबा कोल्हे. तर कोल्हे बाबांची आमची मगाशी भेट झाली होती आणि त्यांच्याबरोबरच आम्ही गावातील बरीचशी माहिती जाणून घेतली. तर गावातील मंदिरांच्या संदर्भात त्यांना देखील थोडाफार परिचय आहे, माहिती आहे. आणि
बाबांच्या जन्माच्या अगोदरचं हे मंदिर आहे असं बाबा म्हणतात. जन्माच्या अगोदर ना? हा जन्माच्या हा वैशाखामध्ये पहिल्या मंगळवारला इथं मागच्या काळात होतो. हा 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 मंगळवारलाच होती. पहिला मंगळवार जो येईल ना हा. त्या मंगळवारलाच यात्रा काढते. यात्रा असते. तर अजून बाकीचे देखील मंदिर आहेत आपल्या गावामध्ये, त्यांच्या बाबतीत तुम्ही मागाशी बोलत होते. हा ते त्या सांगा. आमचे उत्सव होतो. राम मंदिर रामजन्माचा आहे, उत्सव होतो. महादेवाचं त्या मंदिर आहे. महादेवाचा होतो. परत तिकडे लक्ष्मण नारायणाच्या देवळाचा बी हा होतो तो उत्सव. हा हा हा. तर बाकीचं अजून काय आहे का गावातील इतिहासाच्या बाबतीत मग सांगण्यासारखं? नाही काय. वडाचं झाड आहे तुमच्या इथं. हा वडाचं झाड मोठ आहे ते एक आहे. हम्म. मग नाही काय एवढं. हम्म. तर गावचा तसा फार मोठा इतिहास आहे. हा तोडका मोडका आपल्याला इतिहास मिळालेला आहे आणि गावातूनच म्हणजे गावकऱ्यांकडूनच आपण जाणून घेत असतो इतिहास. किल्ला पण आहे बाजूला. किल्ला नंतर आपण पुढच्या भेटीमध्ये ज्यावेळेस या गाव भेटीला येऊ तेव्हा जाऊ. आता टाईम देखील खूप झालेला आहे. आता हे जे मंदिर आहे हे खास पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो.